हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यामध्ये परतले। अचानक तब्येत बिघडल्याने पुण्यामधल्या रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल। मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळेंनी घेतली शिवतारेंची भेट। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्ट। माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या, बारामतीमध्ये जशी कामं केली तशी कामं पुरंदरमध्ये करेल, अजितदादांचं मतदारांना आश्वासन। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये निवडणूक होण्याचा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता। महाविकास आघाडीमधील 42 जागांचं वाटप निश्चित, 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात। सूत्रांची माहिती, 17 मार्च नंतर मवियाचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता, तर वंचितबाबतही रणनीती ठरल्याची माहिती। ठाकरे गडाकडून अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी। मुंबईतील सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर। छत्रपती संभाजीनगर जागेचा ठाकरे गडातील तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, तर अंबादास दानवेही इच्छुक असल्याची माहिती। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कमळ चिन्हाच्या ऐवजी दुसऱ्या चिन्हाची राणांकडून चाचपणी। 10 चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची पत्रातून मागणी। काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईकर काहींच्या दातांचं ऑपरेशन नक्की करतील म्हणत ठाकरेंना खोचक टोला। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाही, मी आणि रोहिणी रावेरमधून लढणार नसल्याचे एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। मात्र रावेरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचा दावा कायम। भाजपकडून महायुतीच्या प्रचाराचे मेगा प्लॅनिंग सुरू। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी शहा योगींच्या सभा होणार। सभांच्या नियोजनासाठी महाविजय 2024च्या बैठकीमध्ये चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।